कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मिरले या ठिकाणी असणाऱ्या जगबुडी नदीमध्ये दिवसा ढवळ्या आणि मध्यरात्री देखील नदीपात्रात जेसीबी मशीनद्वारे वाळू उपसा सुरू आहे। नुकताच अधिवेशनामध्ये सक्शन पंपाविरोधात कारवाईचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिलेत। मात्र जेसीबी मशीनद्वारे सक्शन पंपापेक्षाही सर्वाधिक नदीपात्रातून वाळू उपशाचा प्रकार सध्या खेडमध्ये सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या गावातील पुढारीच हा वाळू उपसा करत असल्याचं स्थानिक लोकांकडून सांगितलं जात आहे। या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासन स्तरावर तसेच लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून लेखी स्वरूपात तक्रारी देऊन देखील दिवसा आणि रात्री वाळू उपसा सुरू आहे। खेडमधील बांद्री पट्ट्यासह अनेक ठिकाणी रोज वाळू उपसा सुरू असल्याचं ठिकठिकाणच्या ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे। हा सर्व चुकीचा प्रकार घडत असताना त्या गावचे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार नेमकं करतायत काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय।